राम मांसाहारी होता, जंगलामध्ये शिकार करून खाणारा राम आमचा आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा. राज्यातले महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म याबद्दल बोलणं सोडायला हवं. देव आणि धर्म वैयक्तिक भावना. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती रोहित पवारांचं विधान. संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरलेत. संविधानानं प्रत्येकाला श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत. प्रभू रामाबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं अमोल मिटकरींचा टोला. नाशिकचे काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार. जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाची निदर्शनं. आव्हाडांच्या नाद बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं रामाची आरती करण्याचा प्रयत्न. कोरोनाची लागण झाल्यावर 2च तासात आपलं पालकमंत्रीपद काढलं गेलं. अजित पवारांना 4 वेळेला कोरोना झाला, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद का काढलं गेलं नाही, जितेंद्र आव्हाडांचा सवाल. सुनील तटकरे कायमच भाजपमध्ये जाण्याबाबत सांगत असायचे. 5 वर्षांपूर्वी शरद पवारांनी हे स्पष्ट केलं होतं की जास्त काळ पक्षामध्ये राहणार नाहीत. जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक गौप्यस्फोट. शरद पवारांच्या वयावरती बोलणारे तुम्ही आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता का? जितेंद्र आव्हाडांची सुनील तटकरेंवर टीका. आमचे 3 मुख्यमंत्री ठरलेले आहेत, मात्र तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारच नाही. प्रवीण दरेकरांचा आव्हाडांवरती निशाणा. 22 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करा. भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी. भाजपच्या ट्विटमध्ये प्रभू रामांना छोटा आणि मोदींना मोठा दाखवलं जात आहे. देव मोठा की माणूस? नाना पटोले यांचा भाजपवरती निशाणा. अयोध्येतल्या राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला निमंत्रणाचीही गरज नाही. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सुधारित मोटर वाहन कायद्यावरनं सामनातनं सरकारवरती हल्लाबोल. राम मंदिराच्या उद्घाटनामुळेच कायद्याला तात्पुरती स्थगिती. सामनातनं केंद्र सरकारवरती निशाणा. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक. या बैठकीत सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाईल. मराठा समाजाशी आमचं वैमनस्य नसून आजही मराठा समाजाला मोठा भाऊ मानतो. मंत्री छगन भुजबळांचं संगमनेरमध्ये मोठं विधान. मनोज जरांगेंचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या 123 गावांचा गाठीभेटी दौरा. या दौऱ्याच्या दरम्यान जरांगेंची एकही सभा होणार नाहीये. 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईमध्ये धडकतील. मनोज जरांगेंचा निर्धार. सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंची भेट. खासगी कार्यक्रमानिमित्त लातूरवरनं मुंबईकडे जाताना सयाजी शिंदेंनी जरांगेंची भेट घेतली. अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईतील आंदोलकांमध्ये बैठक. बैठकीआधी सावित्रीबाई फुलेंना जरांगे आणि आंदोलकांकडनं अभिवादन. तर यापुढे कुणीही मराठा आंदोलक सरकारसोबत चर्चा करणार नाही, जरांगेंकडनं स्पष्ट. मुंबईच्या आंदोलकांमध्ये आमच्या सर्व आंदोलकांची व्यवस्था करण्याची ताकद. मनोज जरांगेंचं विधान. तर कुणीच घरी राहायचं नाही, हे मराठ्यांचं शेवटचं आंदोलन, जरांगेंचं मराठ्यांना सांगणं. मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय. ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा. 7 फेब्रुवारीला सुनावणी. मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही. संप सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय. अंगणवाडी सेविकांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंची उपस्थिती. सेविकांसोबत केली चर्चा. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुमच्यावरती आंदोलनाची वेळही आली नसती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं विधान. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली सेविकांची भेट. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक, केसरकरांची माहिती. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनचरित्रावरती आधारित गाणं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. सावित्रीबाई यांची वेशभूषा करून आणि मुखवटा परिधान करून अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी. शिर्डीमध्ये अंगणवाडी सेविकांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट.
शरद पवार गटाचा मुंबईमध्ये सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा। भंडाऱ्यामध्ये सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अंगणवाडी महिलांचं आंदोलन, घोषणाबाजी करत शासनाचा निषेध। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा, महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। अमरावतीतनं नवनीत राणा 51% मतांनी जिंकणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एबीपी माझाच्या 0 आवर शो या कार्यक्रमात दावा। अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांची निवड जवळपास निश्चित। आमदार झालो त्यावेळी आमदारांच्या सह्या घेतल्या गेल्या होत्या, त्याच पत्राचा वापर पुढे सकाळच्या शपथविधीच्या वेळेला झाला असावा, आमदार प्राजक्त तनपुरेंना शंका। उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरनं चर्चा, काँग्रेसवरती जास्त भार न देता इंडिया आघाडीचं संघटन तयार करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी, नितीश कुमार यांना निमंत्रण करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याची संजय राऊत यांची माहिती। काँग्रेसनं बिहारमध्ये 5 पेक्षा जास्त जागा लढवू नयेत, मोठा भाऊ असण्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे 700 दवाखाने सुरू करणार, तर स्मार्ट आरोग्य केंद्राचं मॉडेल राज्यभरात राबवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता, अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी, निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश। इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची सरकारकडून पूर्तता नाही, आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती। राज्यभरात शिक्षण दिवस साजरा व्हायला हवा, यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठवणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती। संजय राऊतांना अहंकार, विस्मरण असे आजार जडले, ठाकरे गटाचा राम मंदिराशी संबंध काय, आशिष शेलार यांचा सवाल। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 2 महिन्यांपासून जास्त, तर दीघा स्टेशन 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ उद्घाटनासाठी प्रलंबित, महाराष्ट्राप्रती द्वेष व्यक्त करण्याचा हा प्रकार नेमकं काय आहे, आदित्य ठाकरेंचा सवाल। विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी, नारायण राणेंची प्रतिक्रिया, ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा, सगळ्यात चांगल्या कामांना ते विरोध करतात, नारायण राणेंचा टोला। आदित्य ठाकरेंचं राज्यातल्या जनतेला उद्देशून पत्र, भारतात लोकशाही मूल्यांचं राज्यघटनेचं खच्चीकरण, तर खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरं उद्ध्वस्त होतात, आदित्य ठाकरेंचा पत्रातनं सरकारवरती निशाणा। आदित्य ठाकरेंच्या बोलण्या वागण्यात राम उरलेला नाही, आदित्य ठाकरेंनी जनतेला दिलेल्या पत्रानंतर आमदार आशिष शेलार यांचा पलटवार। परभणीतील काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 50 पेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेत। मावळ लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमध्ये तिढा वाढला, मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध। रत्नागिरीमध्ये काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या संपर्कात आहेत, आपण पूर्वीपासून हे सांगत होतो, पूर्वी हा आकडा 13 होता, पण 4 लोक आता कमी झालेत, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। अर्बन सहकारी बँका अडचणीत, सरकारनं आधार दिला नाही तर अनेकांवरती बेरोजगारी येऊ शकते, ठेवीदारांना फटका बसू शकतो, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण, सहकारातला काळा दिवस, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया, तर एमडींना मारहाण करणारे सतेज पाटील यांचे गुंड, पाटील पराभव पचवू शकत नाहीत, महाडिक यांचा निशाणा। चंद्रपुरात झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार नाराज, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरती रितसर नाव असून सुद्धा भाषणाची संधी न दिल्यामुळे नाराजी। बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात तोढांची घोषणा। मुख्यमंत्र्यांच्या परभणीमध्ये दौऱ्याआधी शिंदे गटात मोठी गटबाजी, एकीकडे शिवसेना सचिवांची बैठक, दुसरीकडे शिवसैनिक मुंबईसाठी रवाना। चंद्रपुरातील कृषी महोत्सवात नाराजी नाट्य, निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही बोलू न दिल्यामुळे किशोर जोरगेवार नाराज। समृद्धी महामार्गाची सुरक्षा राम भरोसे, दुचाकी पाठोपाठ चक्क 3 चाकी मालवाहतुकीची रिक्षा समृद्धी महामार्गावर धावली, समृद्धीवरती 3 चाकी धावतानाची दृश्य एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद। रखडलेली भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्थाचालक आक्रमक, शिक्षण संस्थाचालक 10वी 12वीच्या परीक्षांवरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत।
सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असतील तर त्यासाठी नवी योजना येणार। गिव्ह इट अप ही योजना आणण्याचं महाराष्ट्र सरकारचं लक्ष्य। कोकणवासियांचा यंदाचा प्रवास सुद्धा खड्ड्यातनच। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024। पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार। प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी। एसी कारमधनं 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये मोजावे लागतील। 12 जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। साताऱ्याच्या नायगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 74 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरण। कार्यक्रमाला अतुल सावे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित। जंगलव्याप्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतकुंपणासाठी 90% अनुदान मिळणार। वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं। अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्याने तोडले। ईदगाह स्लॉटर हाऊस भागात पालिकेची कारवाई। अकोल्यामध्ये गावगुंडांकडून महिलेला मारहाण। पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। तर यापूर्वी पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचा आरोप। नंदुरबारच्या चांदशैली घाटात 4 चाकीला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। जालन्यातल्या बदनापूरच्या महिला तहसीलदार सुमन मोरे यांना 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक। पुण्याच्या वाघोलीमध्ये वडिलांकडून मुलीची हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट। सांगलीच्या कुपवाडमधील नामांकित इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलात 17 वर्षीय मुलीची कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या। सांगलीत 2 दिवसात एकाच कॉलेजमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। एका मुलीनं 4थ्या मजल्यावरून उडी घेतली आणि काल एका मुलानं गळफास घेतला। महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी QR कोड। 2000पेक्षा अधिक झाडांवरती ठाणे मनपाच्या वतीनं चला वाचूया या मोहिमेअंतर्गत QR कोड। हिंगोलीमधील भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम। तुरीचे भाव घसरले। वाशिम बाजार समितीत तुरीला 8400 ते 6500 प्रति क्विंटलचा दर। राजमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारीला जन्मोत्सव। मात्र जिजाऊ जन्मस्थळाची दुरवस्था कायम असल्यामुळे जिजाऊंचे वंशज आक्रमक। दुसरं विश्व मराठी साहित्य संमेलन 27 जानेवारीपासून विविध राज्यांसह जगभरातल्या विविध देशांमध्ये मराठी भाषिक सहभागी होतील। लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्री डायबिटीज टू डायबिटीज या विषयासंदर्भात 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता। आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून शंका व्यक्त। राहुल गांधी यांच्या वायनाड जागेवरती डाव्यांचा दावा। राहुल गांधी यांना केरळच्या बाहेरून निवडणूक लढवण्यास सांगितल्याची माहिती। केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या दिवशी विकेटचा पाऊस। तब्बल 23 फलंदाज बाद। मध्ये आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं रजिस्टर्ड मॅरेज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।